पोलीस दल आपण या ठिकाणी पाहतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईमधली विसर्जन मिरवणूक आपण जर पाहिली तर आणखी एक वैशिष्ट्य तिचं आहे ती म्हणजे शिस्त शिस्तपूर्ण वातावरणामध्ये ही मिरवणूक निघत असते। चोख असा पोलिसांचा बंदोबस्त असतो, लाखोंची गर्दी असते, तरी सुद्धा या ठिकाणी पोलीस असतील, स्वयंसेवक असतील किंवा मंडळांचे कार्यकर्ते असतील सुरक्षितता पूर्णपणे सांभाळताना आपल्याला दिसतात। बघा बाप्पा निघालेला आहे, हा मुंबईचा राजा आपण पाहतो, मुंबईचा राजा या ठिकाणी आपण पाहतोय आणि सकाळी आपण पाहिलं होतं बाप्पाचं रूप काहीसं खुललेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि आता बघा जसा जसा विसर्जनाचा वेळ विसर्जनाचा अवधी जवळ येतो तसा तसा बाप्पांच्या रूपात सुद्धा आपल्याला बदल बघायला निश्चितच हा श्रद्धेचा भाग आहे, पण तरी सुद्धा बदल हा आपल्याला दिसतो आणि आता आपण पाहू शकतोय मुंबईच्या राजाची ही दृश्य सासूनयनांनी बाप्पाला या ठिकाणी निरोप दिला जातो आणि निश्चितच बाप्पा सुद्धा 10 दिवस आपल्यासोबत राहतो आणि त्यानंतर बाप्पाला निरोप दिला जातो, त्यामुळे ते भाव जे आहेत ते बाप्पाच्या चेहऱ्यावरही आपल्याला दिसतात। पुन्हा एकदा आपण लालबागच्या परिसरामध्ये आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतोय गिरगावच्या दिशेने हे सर्व गणपती जे आहेत या सर्व मूर्ती ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत, एकामागोमाग शिस्तबद्ध पद्धतीनं बाप्पांचं विसर्जन केलं जाणार आहे। बघा गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अगले बरस तू जल्दी या, असंच म्हणत बाप्पाला या ठिकाणी निरोप दिला जातो।